केंद्र सरकारच्या नक्षलमुक्ती मोहिमेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी महाराष्ट्रातील गडचिरोली इथं मोठं यश मिळालं, जिथे 3 वरिष्ठ नक्षल्यांसह एकूण 9 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी निश्चित केलेल्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी झालेलं हे आत्मसमर्पण नक्षलविरोधी मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। आत्मसमर्पित नक्षल्यांवर एकूण 30 लाखांचं बक्षीस होतं। आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दसरी उर्फ पीडे सन्नू वेको, रामजी अडमा पोटाम, शांती वंजा वड्डे यासारख्या वरिष्ठ जहाल नक्षल्यांचा समावेश आहे। यापैकी शांती वंजा वड्डे हिनं AK-47 रायफल, जिवंत कारतूस तर सुक्की बामी कुंजाम हिनं कार्बाइन रायफलसह आत्मसमर्पण केलं। आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्ती कुमनार जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। यात AK-47 रायफल, मॅगझिन, कारतूस, वॉकी टॉकी, बॅटऱ्या, पेनड्राईव्ह यांचा समावेश आहे। तसंच इतर ठिकाणाहून SLR, सिंगल शॉट बंदुका तसंच डेटोनेटर्सही हस्तगत करण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ती केवळ भामरागडच्या सीमावर्ती भागापुरती मर्यादित आहे। शासनाच्या आत्मसमर्पण धोरणानं आणि पोलिसांच्या प्रभावी कारवाईनं अनेक माओवाद्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग स्वीकारला। 2005 पासून आतापर्यंत गडचिरोलीत एकूण 805 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून त्यापैकी 2025 पासून आतापर्यंत 132 जणांनी आत्मसमर्पण केलं आहे। तर शासनाकडून त्यांना पुनर्वसनासाठी आर्थिक मदतही दिली जाणार आहे। तर या आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच CRPFचेही अधिकारी उपस्थित होते।